हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतकलेच्या साखळीमध्ये आज मी आपणास देवशयनी एकादशी संबंधी महत्वाची माहिती, पूजाविधी व काही नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948, पराभव नाम संवत्सर, दक्षिणायन वर्षा ऋतू, आषाढ मास, शुक्ल पक्ष, शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी देवशयनी एकादशी आहे. आणि याच एकादशीपासून अर्थात आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते मित्रांनो. तर या चातुर्मास जवळजवळ यावर्षी 100 दिवसांचा आलेला आहे. शुक्रवार दिनांक 24 सकाळी 9:14 ते शनिवार दिनांक 25 सकाळी 11:35 ही देवशयनी एकादशी असणार आहे मित्रांनो. पण आपला उपवास शनिवारच्या सूर्योदयापासून ते रविवारच्या सूर्योदयापर्यंत असणार आहे. हरिवासर काळ संपला असल्याने त्याचा विचार करू नका. तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि आठवणीने ते आचरणात आणा मित्रांनो. या दिवशी भगवान विष्णू आपला सर्व कारभार भगवान शंकरावर सोपवून 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात, अर्थात क्षीरसागरात जातात. आणि येथूनच चातुर्मासाला सुरुवात होते मित्रांनो. एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा अन्नाचे प्रमाण कमी ठेवा मित्रांनो. अचानक अशौच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्रजप सुरू ठेवावा. कोणत्याही देवी देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरीदारी वा मंदिरात कोठेही घेऊ नका. सकाळच्या पूजेचा संकल्प माझे पंचांगाचे पाहून आपण सोडताना आजपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात आपण कोणकोणत्या व्रत नियमांचे पालन करणार आहात त्याचा उल्लेख संकल्पात अवश्य करा. अन्यथा आपले व्रताचरण फुकट जाण्याची शक्यता राहते मित्रांनो. कारण परमेश्वराला ते कळले पाहिजे की आपण काय करतो आहोत, कुठल्या धर्माचरणाचे आचरण करत आहोत. चातुर्मास काळात आपल्याला भगवान विष्णू वा भगवान श्रीकृष्णाला पाळण्यात वा शय्येवर झोपवायचे नाही. उलट त्यांची नेहमीप्रमाणे अभिषेकयुक्त पूजा अर्चा करा. आज अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपण नव्याने हवन सुरू करू शकता. दर एकादशीला आपण मंत्राचे हवन करत असाल तर उत्तम मित्र. जवळच्या जागृत भगवान विठ्ठल रखुमाईचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत अभिषेकयुक्त पूजन सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा. अन्यथा केवळ विधिवत दर्शन दिवसभरात केव्हाही घ्या, कारण या देवता आपल्या देवघरात असल्या तरी त्या जागृत असतीलच असे नाही. शक्यतो आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीनारायणची किंवा विठ्ठल रुपाईची मूर्ती आपण ठेवत नाही मित्रांनो. असे माझ्या निदर्शनास आलेले आहे अनेक देवघरात पाहिल्यानंतर. मंदिरात जाताना मंदिरात लागणारे पूजा साहित्य शक्यतो यथाशक्ती घेऊन जाणे, अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटीत टाकणे. सतत मानसिक मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः, जय श्री हरी, ओम महालक्ष्मी देवे नमः. लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र व विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता मित्रांनो. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा स्वतंत्र भगवान विष्णूचा मंत्र. आणि महालक्ष्मीचा ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आता विठ्ठल रुक्माईचा जर आपल्याला एकत्र हवा असेल तर ओम रुक्मिणी पतीयेच विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा आहे मित्र. आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र जप सतत पुटपुटत राहा. एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य व गंगाजल टाका. गंगा कवचमाला स्नान करा. स्नानानंतर 10 वेळा महामृत्युंजय मंत्र जप करा. दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांना व यमदेवतेला नमस्कार करा. मग स्नान घराबाहेर या.
सूर्योदयापूर्वी पितर सेवा करा, पितृस्तुती पठन करा, बायशांती सुक्त व पितृसुक्त पठन व हवन करा. अशी पितर सेवा विधिवत आपण रोज करत असाल तर उत्तम. अन्यथा नव्याने सुरू करा. हवन कराल तर त्यात सातत्य ठेवा. यानंतर आपल्या पितरांना पितृ गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्घ्य द्या. आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा रोज सकाळ संध्याकाळ करावी. निदान आज तरी अवश्य करावी. चातुर्मासामध्ये ती पूर्णपणे आपल्याला करायची आहे मित्रांनो. आता एकादशी काळामध्ये आपण काय नियम पाळायचे आहे ते हे पाहूया. चुकूनही बेल व तुळशीचे पाने तोडू नका. ब्रह्मचर्य तंतोतंत पाळा. कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला. कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व नखे कापणे, केस कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. फराळाचे खानपान थोडे कमी करावे. एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ वा ऋतुफळे वा त्यांचा रस ग्रहण करावा. फराळाच्या व अन्नाच्या नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवा. आज तिखटामिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा आपला उपवास पाटेल मित्रांनो. रात्री भगवान विष्णू देवतेची नाना प्रकारे स्तुती करा. थोड्या मोठ्या आवाजात स्तोत्रपठण करा. आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करावे. एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. तसेच वांगी, मुळा, कांदा, लसूण, मसूर डाळ, पांढरे मीठ व मध इत्यादींचे सेवन देखील शक्यतो टाळा. मित्रांनो, रविवारी नित्य देवपूजेनंतर उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न, वस्त्र, जानवेजवळ, तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे. गोरगरिबांना अन्न, वस्त्र देखील द्यावे. मित्रांनो, आता देवशयनी एकादशीचे फळ काय आपल्याला मिळेल जर आपण या नियमानुसार उपवास केला तर? सर्व पापांचा नाश होतो, सुख समृद्धी प्राप्त होते आणि व्रताच्या शेवटी व मृत्यूनंतर थेट वैकुंठ लोकात स्थान मिळते असे सांगितले आहे मित्र. तसेच मोक्ष प्राप्ती, इच्छापूर्ती व पापमुक्ती देखील होते. आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना याची खात्री करून घ्या. चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा. मित्रांनो, माझ्या माहितीत असलेल्या सर्व नियमांचा अवगणा आपण आपणासमोर केला आहे. याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे. या देवशयनी एकादशीच्या नियमांचे निष्ठेने, श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा. तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा देवशयनी एकादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू.